शेवटी हो नमस्कार. उपनिषदांचा अंतरंग उपनिषदाच्या बाबतीत आपण काही इथे प्रवचन आपण ऐकली, त्याच्याच पुढचा भाग आज इथे आपण पाहणार आहोत. उपनिषद म्हणजे नेमकं काय? तर वेदाची संहिता, अरण्य, ब्राह्मण आणि वेदाचा जो अंतिम भाग त्याला वेदांत असे म्हणतात, म्हणजे उपनिषद. तर उपनिषदामध्ये प्रामुख्यानं ज्ञान, गीतेमध्ये कर्म आहे, भागवतामध्ये भक्ती आहे आणि पतंजलीच्या योगशास्त्रामध्ये योग सांगितलाय, ध्यान मार्ग प्रामुख्याने सांगितले. तेव्हा इथे आपण उपनिषदाचा अंतरंग बघणार आहोत. एकूण उपनिषद खूप आहे, 120 म्हटली गेलेली आहे. ती थोडी इकडे तिकडे पण होत असतात, पण प्रमुख उपनिषद 111 आहे. त्यात सुद्धा 2 उपनिषदांचा आणखी नंतर समावेश करून विंधू उपनिषद आणि कौशिकी उपनिषद असे 13 उपनिषद म्हटले गेले. शंकराचार्यांचे आपल्याला फार उपकार आहे, त्यांनी हा सगळा उपनिषदाचा गुप्त खजिना आपल्याला उघड करून दाखवलेला आहे. तेव्हा याच्या अंतर्गत सगळ्या उपनिषदामध्ये प्रामुख्यानं कर्म, ज्ञान आणि उपासना हे 3 विषय प्रामुख्याने येतात. तर त्यात सुद्धा ज्ञानाला जास्त महत्व उपनिषदांनी दिलेले आणि मग हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं तर ओंकाराची उपासना सांगितलेली आहे बहुतेक ठिकाणी. कारण ओमचा उपासना म्हणजे ब्रह्माची उपासना. गीता सुद्धा आपल्याला सांगते ओम इति अक्षरं ब्रह्म, अक्षर ब्रह्म आहे ओम. तो पहिला शब्द आहे, आकाशाचा गुण आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचमहाभूताचे 5 विषय आहेत, ते आपल्याकडे आहे. तेव्हा हा जो शब्द आहे ओम, तो परमात्म्याचं संपूर्ण. एखाद्याला आपण नावाने हाक मारतो तसं परमात्म्याला जर हाक मारला तर ओम या एकाक्षर मंत्राने म्हणायचं. विनोबा भावे म्हणतात ओम हे नुसतं ऐकलं की ते दूर वाटतं. ओमने काहीच अर्थ होत नाही, एक अक्षर असं दिसतं बस. पण ओम म्हणजे नेमकं काय? तर ओमचा अभ्यास करताना सृष्टीमध्ये जे जे काही दिसतंय ते सगळं ओमने भरलेलं आहे, परिपूर्ण आहे ओम. तर ते परिपूर्ण कसं आहे? पूर्वी देवाला मृत्यूचं भय निर्माण झालं. आपल्याला माहिती आहे देव अमर आहे, देवाला मृत्यूचं भय निर्माण झालं. म्हणून त्यांनी काय केलं? वेदांचा आश्रय घेतला. 3 वेदांचा आश्रय म्हणजे ऋग, यजुर्वेद आणि सामवेद. त्या 3 वेदाच्या आश्रयाला ते लपून बसले. आता लपून बसले, छांदोग्योपनिषदामध्ये कथा आहे सुंदर, अनेक छोट्या छोट्या कथा आपण पाहाव्या. तर बगळा जसा पाण्यातून बरोबर माशाला शोधून काढतो तसं मृत्यूने आणि बरोबर याला शोधून काढतो. कशाला? या ऋषींनी जे लपून बसले होते त्यातून त्यांना शोधून काढलं. म्हणून ते आता अमर होणार नाही, अमरत्वाचं वरदान मिळावं म्हणून त्याने काय केलं? ओंकाराची उपासना केली आणि ओंकाराची उपासना करून त्याने ते अमरत्व मिळवलं. आजही आपल्याला जर अमरत्व प्राप्त करून घ्यायचं झालं तर ओमची उपासना केली पाहिजे. आता अर्थ त्यातून आपल्याला निघतो. पण अमरत्व म्हणजे काय? जो जन्मलाय तो मरणारच आहे, त्यातच ध्रुव मुक्ती ध्रुव जन्म सगळं म्हटलंच आहे.
तर मरणकाळच्या यातनांमधून थोडीशी सुटका म्हणजे अमृतत्व. मृत्यू अमृत गमय हे मृत्यू, माझा मृत्यू अमृत नाही होऊ दे म्हणजे सुखद होऊ दे अशी प्रार्थना आहे. ही उपनिषदांचीच प्रार्थना आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये हे आहे. तेव्हा इथे अनेक कथा ओमला जोडलेल्या आहेत. काय तो आपल्याकडे चित्तावरती 3 दोष प्रामुख्याने आहेत. मन, विक्षेप आणि आवड हे चित्ताचे दोष आहेत. आता मन जो आहे याची निवृत्ती निष्काम करणार. आपलं कर्म जसं जसं निष्काम होईल तसं तसं चित्तावरचा मळ कमी कमी होणार. आणि हे जन्मजन्मी साठलेले आहे. तसंच याही जन्म त्याच्यावरती कुठं चढतील. मग विक्षेप म्हणजे मनाची चंचलता. ही मनाची चंचलता कशाने नष्ट होते? तर शुद्ध उपासनेने होते. उपासना तुमची जसं शुद्ध होत जाईल. आता शुद्ध उपासना म्हणजे काय? त्यासाठी मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण हे म्हणजे अंतःकरण चतुर्थ आहे हे शुद्ध व्हायला हवं. म्हणून इथे सांगितले की चंचलता ही शुद्ध उपासनेने. आणि आपल्याला आपल्या स्वरूपाची विस्मृती झालेली आहे की आपल्या ठिकाणी आत्मा हा परमेश्वराचा अंश आहे हेच आपण विसरून गेलेलो. म्हणून त्याच्यावरती ते आवरण बसले. ते आवरण दूर कसं करायचं? तर ते आत्मज्ञानाने करायचं. आत्ममध्ये जो आत्मा बसलाय तो परमात्म्याचा अंश आहे. ममांश लोके जीव मुखाची जनावना असं भगवानाच्या सांगितलं की तो परमात्म्याचाच अंश आहे. हे जाणून ज्यांनी घेतलं तो मात्र त्या मृत्यूपासून म्हणजे मृत्यूच्या भयापासून अलिप्त असतो. अशा यामध्ये पहिल्या 2 अध्यायामध्ये ओंकाराची उपासना सांगितली. 3ऱ्या अध्यायामध्ये आदित्याची म्हणजे सूर्याची उपासना सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये गायत्री विद्या आहे, शांडिल्य विद्या आहे इत्यादी. 4थ्यामध्ये प्राण आणि वायू याची उपासना सांगितलेली आहे. 5व्यामध्ये पंचाग्नी विद्या सांगितलेली आहे, वैश्वानर विद्या सांगितलेली आहे. 6, 7 आणि 8 या शुद्ध परमात्म्याचं आत्मज्ञान प्रकट करून सांगितलंय. त्यासाठी गेल्या कथांचा आधार घेतलाय. कारण असं सांगितलं तर आपल्या ते इतकं चित्त एकाग्र ठेवून आपल्याकडून ते ऐकलं जाणार नाही. म्हणून कथाचा आधार करून कुठलीही क्लिष्ट गोष्ट जर कथांचा आधार घेऊन सांगितली की त्यात रुची निर्माण होते आणि मग ती आपल्या मनात पक्की ठसते. तसं अनेक उपनिषदामध्ये अनेक कथा आलेल्या आहेत. तसं याही उपनिषदामध्ये छांदोग्य उपनिषदामध्ये त्या कथा आलेल्या आहेत. ओंकाराची उपासना ओंकाराची उपासना करताना हा ओंकार कसा आहे तो विश्वसंवादी म्हटलेला आहे. त्याचे 3 भाग आहेत, अ, उ आणि म. मग अ म्हणजे नेमकं काय, उ म्हणजे नेमकं काय, म म्हणजे नेमकं काय, त्याचे एक पोस्टरच व्हिडिओ बघायला तयार केले. ते आपण पाहणार आहोत. कारण आपल्याला सुरुवातीला जी ओंकाराची उपासना सांगितली आहे ती उपासना आपल्या रोजच्या जीवनामध्ये कशी कशी करायची, कुठे कुठे करायचं, त्याचं स्वरूप काय आहे हे या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणून अग्नी, वायू आणि इंद्र म्हणजे ओम. त्यात अग्नीला अ म्हटलेलं आहे, वायूला उ म्हटलेलं आहे आणि इंद्राला म म्हटलेलं आहे. ईशावास्य उपनिषदामध्ये हा भाग येऊन गेला. त्यानंतर ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. बृहदारण्यक उपनिषदामध्ये ह्या 3 गोष्टी घेतलेल्या आहेत. म्हणजे वेद 4 आहेत पण नेहमी 3 वेदांचाच अभ्यास केला गेलेला आहे. म्हणून पूर्वी त्रैविद्या स्वरूपात म्हटलेलं आहे.
तीन विद्यांचा अभ्यास आहे, तीन वेदांचा अभ्यास आहे. त्यातला ऋग्वेद हा यजुर्वेद हा आणि सामवेद हा मग आता ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद याच्यामध्ये ऋग्वेद जो आहे ती ज्ञान आहे, यजुर्वेद आहे ते कर्म आहे आणि सामवेद जो आहे ती भक्ती आहे. साम या शब्दाचा अर्थ शांतता, समत्व. समत्व केव्हा निर्माण होतं? ज्यावेळी द्वंद्व जिथे संपतं तिथे समत्व सुरू. आपल्या मनामध्ये सारखं द्वंद्व आहे म्हणून आपण अस्वस्थ, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आपण अस्वस्थ. पण ते ज्यावेळी शांत होईल, मन ज्यावेळी चित्त शांत होईल त्यावेळी ते शांत झालं की सामाचा आश्रय घ्यायचा, म्हणजे सामवेदाचा आश्रय घ्यायचा आहे, अशी बृहदारण्यक उपनिषदाने आपल्याला सांगितलं. म्हणून ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग हे गीता सुद्धा आपल्याला सांगते. गीतेत आता शेवटी गीता सुद्धा उपनिषद आहे. आपण प्रत्येक अध्यायाची स्थिती म्हणतो ओम तत्सदिती श्रीमद भगवद गीता उपनिषद. ती नुसतं उपनिषद नाहीये, ब्रह्मविद्या पण आहे. उपनिषद ब्रह्मविद्या हे एकत्रीकरण केलेलं असं हे गीतेचं शास्त्र आहे. त्याला शास्त्र म्हटलेलं, लोकमान्यांनी म्हटलंय, माऊलींनी म्हटलंय, अनेक लोकांनी म्हटलंय. पण ते शास्त्र कसलं आहे तर कर्मयोगाचं शास्त्र आहे. अर्जुनाला कर्मासाठी प्रवृत्त केलेलं आहे. तेव्हा पृथ्वी अंतरिक्ष आणि द्युलोक असं बृहदारण्यक अ उ आणि म ह्या त्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. मग वाणी, मन आणि प्राण हे मांडुक्य उपनिषदामध्ये सांगितलेले आहे. मग गायत्रीच्या ज्या तीन मात्रा आहेत भू व स्वा, तैत्तिरीय उपनिषदाने सांगितले हे सुद्धा ओम असते. मग तदन हे छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितलेले आहे. उद, गीत, म्हणजे ज्याला आपण गीत म्हणतो ते ओंकाराचं दुसरं नाव. तसंच आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक ह्या ज्या तीन गोष्टी तैत्तिरीय भाषा उपनिषदात आलेल्या आहेत ते सुद्धा ओम आहे. मग दम, दया आणि दान. दम म्हणजे इंद्रियांचं नियमन, दया आणि दान हे बृहदारण्यक उपनिषदाने ओंकाराच्या तीन मात्रा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. निष्कामत्व, निर्लोभत्व आणि निर्वैर हे गीता आपल्याला सांगते. अशा रीतीनं ओमचं जे सामर्थ्य याच्यात दिलेलं आहे हे अनेक ठिकाणी असं दिलेलं आहे. मग पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग हे ओंकाराचं सांग. तीन प्रत्यक्ष, अनुमान आणि छंद हे योगसूत्राने आपल्याला सांगितलं. प्राण, अपान आणि व्यान हे योगसूत्राने आपल्याला सांगितलेलं आहे. तमस, रजस आणि सत्व म्हणजे तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण हे गीतेने आपल्याला सांगितले आहे. अन्नमय आणि प्राणमय कोश म्हणजे मनोमय आणि विज्ञानमय कोश म्हणजे ऊ आणि आनंदमय कोश आपण. स्थूलदेह, सूक्ष्मदेह आणि कारणदेह मांडुक्य उपनिषद आपल्याला सांगतात. वैश्वानर, तेजस आणि प्राज्ञ हे मांडुक्य उपनिषद सांगतात. आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार ज्या अष्टयोगाची जी साधनं आहेत ही पहिली तीन साधनं आहेत ही योगसूत्रात आहे. धारणा, ध्यान आणि समाधी. अशा रीतीनं मनुष्यामध्ये अंडच, जीवच आणि उद्भिद काय, किती आणि कसे, माता, पिता आणि प्रजा, भूत, भविष्य आणि भवत या तीन गोष्टी, यज्ञ, दान आणि तप हे गीता आपल्याला सांगते. तत्तम असी हे छांदोग्य उपनिषद आपल्याला सांगतात. परा, पश्चंती आणि मध्यमा हे ऋग्वेदामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि शांती, शांती, शांती कुठलाही मंत्र आपण उपनिषदाचा घेतला किंवा वेदांचा घेतला तर त्याची त्रिवार शांती आहे. उदाहरणार्थ ईशावास्य उपनिषदामध्ये आपल्याला सांगितलंय ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
पूर्णातनं पूर्ण गेलं किंवा काही त्याच्यावरती त्या शांतीवरती कुठलाही परिणाम होत नाही, पूर्णच ते पूर्ण राहतं. आणि मग शेवटी शांती 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 असे 3 वेळा शांती मिळते. मग ते शांतीचं साधन पहिलं जे आहे ते साधन, दुसरं जे आहे ते शांतीचं स्वरूप आहे, आणि सगळ्यात शेवटी जे शांती आहे ते साध्य. साध्य आपल्याला काय करायचं आहे तर ते पूर्णत्व समजून घेतलं पाहिजे. अशा रीतीनं ओंकार आहे की ओंकाराची साधना कशी करायची, कशा करता करायची हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून केनोपनिषदामध्ये फार सुंदर त्याचा एक विचार आहे. त्याच्यामध्ये देवाने काळोबांचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये देवांचा जय झाला. त्या देवांना असं वाटायला लागलं की आपल्यामुळेच जय झाला, त्यांचा अहंकार. आता हे इंद्राच्या लक्षात आलं. तर तिथे झालं काय, ब्रह्माने यक्षाचं रूप आणि इंद्राने अग्निदेवतेला सांगितलं की अरे ते बघ कसलं रूप आलंय यक्ष, ते दिसतंय, जा त्याला आपला परिचय सांग. कारण आपण नुकतंच युद्ध जिंकलेलं आहे आणि त्यांनी युद्ध जिंकलेलं असतं ना, बरोबर अहंकार काढलेलाच असतो. आजही कुठेही काही आपण जिंकलं असतं आपली फॉलो काढ. तसं अग्नीला त्याने आदेश दिला, अग्निदेवतेला इंद्राने, जा तो यक्ष आहे ना त्याला विचार. तो यक्ष जातो, यक्षाकडे तो जातो, म्हणतो आपण कोण, कुठून आला, काय. तर तो यक्ष त्याला विचारतो, अरे तू कोण, सांग तुझा परिचय काय. तो म्हणतो जातवेदो सहम अग्निरूप, मला अग्नी म्हणतात. हो का, तुझं सामर्थ्य काय. काही नाही, सगळं ब्रह्मांड मी एका क्षणात करू शकतो, एवढं माझं प्रचंड सामर्थ्य आहे. अहंकाराने बोलतोय तो आता, कारण आधीच विजय मिळवलेला आहे. पहिली मॅच जिंकली, दुसऱ्या मॅचला का आम्ही जास्त बोलतो. कसं आहे हो का. मग ही काडी आहे पण त्याची वायरे ती जरा काढून टाका. परीक्षा घ्यायची ठरली ना यक्षाने, ती काडी काही जाळल्या जात नाही. तो नानाविध प्रयत्न करतो पण त्याच्यासाठी ती काडी काही जाळली जात नाही. खाली मन घालून परत येतो. आता इंद्र म्हणतो वायूला तू जा, वायूला. आता वायू गेल्यानंतर यक्ष म्हणतो तुझा परिचय काय. तो म्हणतो मात्र श्वाम, म्हणजे सगळ्यांना मायेने झाकून टाकलेला वायू मी आहे. हो का, तुझं सामर्थ्य काय, सगळं उडवून टाकतो, मला काय वाटते होत्याचं नव्हतं करून टाकतो. हो मग ही काडी आहे ना ती उडव बघू. त्याला ती काडी काही उडवता येत नाही, नाना प्रकारचे प्रयत्न करतो आणि परत खाली मानून करतो मागे. आता इंद्राची वेळ येते, तो म्हणतो ठीक आहे मी स्वतः बघून येतो. आता इथे यक्ष जो आहे, ह्या यक्षाने काय केलेलं आहे, तो गुप्त झाला आणि त्यांनी उमेचं रूप धारण केलं, म्हणजे पार्वती मातेचं रूप धारण केलं. तिला उमा पण म्हणतात. आता उमा म्हणजे नेमकी कोण आहे, तर ओंकाराच्या जे 3 मात्रा आहेत उ आणि म, त्याच्यात थोडासा फेरफार करून उमा झालेली आहे. तर ही उमा ही साक्षात शिवाची शक्ती आहे. आता ही शिवाची शक्ती आहे, ती इंद्राला सांगते. सगळ्यांनी प्रयत्न करून बघितला पण ह्या शक्तीला तुम्ही ओळखू शकला नाही. तेव्हा ही शक्ती ओळखायचं सामर्थ्य जर कुणाकडे असेल तर ते ओम म्हणेल, ते ओम म्हणेल. म्हणून तुम्ही ओंकाराची उपासना करा. ते त्या उमेने सांगितले. म्हणून शिव आणि शक्ती जिथे जिथे एकत्र आहे तिथे तिथे ओम आहे. ओम नमः शिवाय आपण म्हणतो. अशा रीतीनं ह्या ओमचं सामर्थ्य घ्या. मग ह्या ओमची उपासना करायची. पुढे 6, 7 आणि 8 ह्यात साक्षात ब्रह्मविद्या सांगितलं. त्यात आग्नेय आणि उत्तराची कथा आहे. तत्वमसी हे वाक्य उपनिषदाचं हे याच ह्याच्यात आलेलं आहे. आता सगळ्या कथा काही आपल्याला एका तासाच्या चिंतनामध्ये होणार नाही. आपण जेवढ्या होतील तेवढ्या करूया.
आता एकदा देव आणि दानवांचं युद्ध झालं आणि त्यांनी उपासना करायची ठरवली देवाची. पुन्हा पुन्हा हा त्रास नको म्हणून त्यांनी उद्गीताची उपासना म्हणजे ओंकाराची उपासना करायची ठरवली. मग ही ओंकाराची उपासना म्हणजे वायूची उपासना थोडक्यात. तर ही वायू आपल्या नाकात असतो म्हणून नाकाच्या मदतीने नासिकेच्या मदतीने त्या वायूची उपासना करायची ठरवली. पण जिथे जिथे चांगलं आहे तिथे तिथे वाईट आहेच. मग हे कशातून निर्माण झालं त्याची कथा इथे आलेली आहे. देवाने ज्यावेळी अशी उद्गीताची उपासना सुरू केली, प्रणवाची उपासना सुरू केली, तिथे तिथे असुराने आपला फोडा काढला. म्हणून नाक जे आहे ना चांगलं आणि वाईट दोन्हीचा गंध घेतो. तीच गोष्ट वाणी, वाणी सुद्धा चांगलं आणि वाईट दोन्ही बोलते. चक्षु म्हणजे डोळे चांगलं आणि वाईट दोन्ही पाहतात. कारण जिथे जिथे या ज्ञानेंद्रियाने उपासना सुरू केली तिथे तिथे त्या वाईट मार्गाने म्हणजे आसुरी शक्तीने त्याच्यावरती आक्रमण केले. असे सगळे बाबतीत झाले. म्हणून पण ज्यावेळी आत्म्याची उपासना सुरू झाली, प्रत्यक्ष आत्मा जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली, म्हणजे ज्यावेळी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी साधना सुरू झाली, त्या ठिकाणी मात्र ह्या असुरांचं काहीही चाललं नाही. जसं मोठ्या काळापासूनावर मातीचा ढेकून टाकावा आणि तो जसा फुटून जावा तसं या ठिकाणी त्यांचं झालं. म्हणून जिथे जिथे ब्रह्मज्ञान आहे, जिथे जिथे आत्मज्ञान आहे, तिथे तिथे ह्या आसुरी शक्तीचं काहीही चालत नाही. हा त्यातला तत्वार्थ आहे. हे उपनिषद आपल्याला हे सांगतात. तेव्हा पुढे ह्याच अध्यायामध्ये ज्ञानशुद्धी आणि रहित्व यांची कथा आलेली आहे. अतिशय मनोरंजक कथा आहे. त्यातली पहिली कथा आपण आज पाहावं. हा कोण होता ज्ञानशुद्धी? ज्ञानशुद्धी नावाचा अत्यंत ज्ञानशूर राजा होऊन गेला. पण त्याला अहंकाराचा गर्व होता. त्यांनी काय केलं, राज्यात सगळीकडे अंधछत्र घडलं. माझ्या राज्यात कुणीही उपाशी राहता कामा नये. 24 तास अन्नछत्र चाललं पाहिजे. आजही आहे. तुम्ही उडुपीला गेलात ना, कधी रात्री गेलात जरी गेलात तरी तुम्हाला तिथे अन्नछत्र मिळेल. काही नसेल तर सांबार भात तरी नक्की मिळेल. आजही चालू आहे. तेव्हा या ज्ञानशुद्धीला अहंकार झाला की माझ्यासारखा अन्नछत्र चालवणारा कोणी नाही, माझ्यासारखा दाता कोणी नाही, मी धर्माने चालणार आहे. आणि संध्याकाळी तो आपल्या पत्नीबरोबर गप्पा मारत असताना 2 हंस गच्चीवरून चालले होते आणि ते 2 ऋषीच होते. ते मानवी वाणीने म्हणाले, अरे ज्ञानशुद्धीचा दातृत्वाचं तेज बघ तेवढं पसरलेलं आभाळात. अतिशय शांतांसूर आहे. हे ऐकल्यानंतर त्यांचं अहंकाराने आणखी फुगलं. पण दुसरा अंश त्याला काय म्हणतो, अरे हे जाऊ दे, पण तो रहित आहे ना, त्याच्या पुढे ह्याचं काहीच नाही. तो महान ब्रह्मज्ञानी आहे, हा रहित ऋषी आहे. मग हे ऐकल्यानंतर दुसरी दिवशी आपण झोप दे, तो आपल्या सेवकांना सांगतो, तो रहित नावाचा कोण आहे ना त्याला शोध. सगळे सेवक जातात, तो रहित काही सापडत नाही. सगळ्या ठिकाणी तो पाहतो. सेवक परत येतात, तो पुन्हा तुम्ही जा शोधा. मग त्याला एक स्वप्नात दिसतात की रहित हा ऋषी एका खरूच झालेला आहे, त्यामुळे तो जटतेपासून लांब आहे, लोकांपासून लांब राहतो. आणि तो एका खटारा गाडी आहे ना त्याच्या खाली अंग साजवत बसलेला आहे. तेव्हा ते खटारा शोधायला निघतात. तर खरोखरच तिथे तो रहित ऋषी बसलेला असतो. ते सेवक जातात आणि सांगतात, आमच्या दादाने तुम्हाला तुमची आठवण केली आणि बरोबर बरंच हे दिलेलं आहे, सुवर्ण धन आणि गायी दिल्या आहेत, हे सगळं तुम्हाला द्या अर्पण करायला सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल तुम्ही तुमच्याकडे असलेले जे आत्मज्ञान आहे ते तुम्ही राजाला सांगावं. तेव्हा रहित काय म्हणतो, अरे हे तुमचं तुम्हाला लपवा, माझ्याकडे तेवढं सामर्थ्य हे सगळं भौतिक मिळवायचं,
पण मला तर नको आहे. मी राजाची परीक्षा घेण्याकरता हे सगळं केलेलं आहे. पुन्हा ते राजाकडे जाऊन सांगतात तो काय घ्यायला तयार नाही बरं का. तसा तो दैत्य ऋषी फार हे दिसतोय, मानी दिसतोय, कारण तो आत्मज्ञानाने परिपूर्ण आहे, संपन्न आहे. पण असं आत्मज्ञान काही शिरापट वाटण्यासारखं सगळ्यांना नाही मिळेल. तो राजा स्वतः जातो, जे आधी सेवक केले होते तिथे तो जातो आणि हाती घोडे पायदळ आणि आपली कन्या हिला पण घेऊन जातो. तो त्याचा प्रार्थना करतो ऋषींना की मी आता माझे कन्यासमोर तुम्हाला अर्पित करताय, तेव्हा कृपा करून तुम्ही मला ब्रह्मज्ञान द्या. तेव्हा तो दैत्य म्हणतो तुला तुझ्या संपत्तीचा गर्व आहे, त्या संपत्तीमुळे तू अन्नछत्र चालवतो आहेस, पण एक लक्षात घे हे तुला दिलंय कुणी दिले, हे तू कसं काय भोगतोयस याचा कधी विचार केलायस. तेव्हा त्याचे डोळे उघडतात. पण ह्या उलट तुझी जी कन्या आहे ती आत्मज्ञानाला प्राप्त आहे. मी तिला आत्मज्ञान देईन आणि ती तुला आत्मज्ञान सांगेल. म्हणून त्यांनी त्याच्या कन्येला त्या आत्मज्ञान सांगितलंय आणि त्या कन्येने त्याला पुढे ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे. अशी ही कथा ज्ञानसिद्धी आणि रैप यांनी सांगितलं. मग ती संवर्ग विद्या म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे अग्नी निसतो, सूर्याचा अस्त होतो, चंद्राचा अस्त, जल सुटतं, वायू ते लुप्त होतं. तसा ज्यावेळी पुरुष झोपतो म्हणजे काय, तो निद्रा घेतो म्हणजे काय की सगळी आपली जी ज्ञानेंद्रिय आहे ती एकमेकांमध्ये लय पावतात आणि सगळ्यात शेवटी मन ते सुद्धा आत्म्यामध्ये लय पावतात. हा जो भाग आहे हा ज्ञानशक्ती आणि लैंगिक यांच्या कथेतून म्हणजे छांदोपनिषद या कथेतून आपल्याला प्राप्त झालेला आहे. तेव्हा त्यात दोन प्रकार आहेत. म्हणजे प्राणाद्वारे आत्मदर्शन त्याला संवर्ग विद्या म्हटलेलं आहे. ती दोन प्रकारची, एक अधिदैविक आणि दुसरी अध्यात्म. त्यानंतर कथा आहे ती सत्यकाम जावाडीची कथा आहे. अतिशय उत्तुक आणि मनोरंजक कथा आहे. सत्यकाम नावाचा एक शिष्य होऊन गेला. त्याची आई, तिचं नाव आहे जाबा. ती येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या संत महात्म्यांची सेवा करायची. सत्यकाम ज्यावेळी 7 वर्षाचा झाला तो आईला म्हणाला, माते मला आता गुरुकडे जाऊन मला ज्ञान ग्रहण करायची इच्छा निर्माण झालेली आहे, तर मी काय पोत्र सांगू. कारण तिथे पोत्राला महत्व आहे. तेव्हा गौतम ऋषींकडे तो येतो. ती सांगते की बाबा तुझं गोत्र मला माहित नाही, कारण मी सगळ्यांची सेवा केली. आता तू कुणापासून झालाय हे मला नाही सांगता येणार, पण तू एवढं सांग, जाबाल माझं नाव आहे, मी जाबालाचा पुत्र आहे. ठीक, तो जातो गौतम ऋषीला सांगतो, म्हणतो मी जाबाल पुत्र आहे, माझं नाव सत्यकाम, नावाप्रमाणे तो सत्य बोलणार आहे. आणि जिथे सत्य आहे ना तिथे असत्याला थारा नाही. गौतम ऋषीने त्याच्या मनातला भाव ओळखला, ते अंतर्ज्ञानी होते आणि खरोखरच हा ज्ञान लालसेने आपल्याकडे आलेला आहे. त्यामुळे ठीक आहे, मी तुझं उपनयन संस्कार करतो आणि मी तुला आत्मज्ञान सांगतो, काही काळजी करू नकोस. गौतम ऋषी महान होऊन गेले. पण तू एक काम कर, मी तुला आता 400 गायी देतो, त्या 1000 गायी झाल्या की तू आश्रमात ये. पूर्वीच्या काळी असंच होतं. शिष्याची तयारी किती आहे, आत्मज्ञानासाठी तो किती उत्सुक आहे, त्याला खरोखरच ते हवंय का, त्याचा दुरुपयोग तर तो करणार नाही ना, असे अनेक शिष्याचे गुण पडताळले जायचे. तेव्हा गौतम ऋषींनी 400 गायी घेऊन वनात पाठवलं होतं. आणि आता वनात गेल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. तेव्हा त्यांनी एक बघितलं की वायुदेवता वृषभाच्या रूपामध्ये होत्या. त्या 1000 गायी झाल्या काही वर्षानंतर. तर वायुदेवता त्या वृषभाच्या स्वरूपात तिथे आली
आणि त्यांनी सत्यकामाला सांगितलं तुझी निष्ठा बघून तुला आत्मज्ञान सांगतो. त्यांनी सांगितलं की ब्रह्माचा पहिला पाठ हा तुला मी आता सांग. म्हणून त्यांनी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हा ब्रह्माचा पहिला पाठ सांगितला. मग तुला ह्याला प्रकाशन पाठ म्हणतात. आता तुला दुसरा पाठ पृथ्वी अंतरिक्ष देव आणि समुद्र हा अग्नी सांगितला. मग अग्नीने त्या दुसऱ्या पाठाचं वर्णन केलं, त्याला अनंतवाणी पाठ म्हणतात. आणि मग तिसरा पाठ त्याला हंस सांगतो. अग्नी सूर्य चंद्र आणि विद्युत हा ब्रह्माचा तिसरा पाठ आहे. त्याला आपण ज्योतिषमान म्हणजे प्रकाश. आणि मग ब्रह्माचा चौथा पाठ मृदू म्हणजे पाणकावळा सांगतो. तो प्राण नेत्र कान आणि मन हा ब्रह्माचा चौथा पाठ. अशा रीतीने तो ब्रह्मज्ञानी होतो आणि गौतम ऋषींच्याकडे येतो. गौतम ऋषींच्याकडे आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण ब्रह्मतेज झळकायला लागतं. त्या आत्मज्ञानी तर झालेलाच आहे. म्हणून गौतम ऋषी म्हणतात अरे हे ज्ञान तुला पुढे सांगितलं. तो म्हणतो ह्या सगळ्या पंचमहाभूतांपैकी वायू आणि पृथ्वी या सगळ्या मला वेगवेगळ्या स्वरूपात येऊन हे ज्ञान मला सांगितलं आहे. पण हे सगळं जाऊ द्या, मला तुमच्याकडून ऐकायचं. तेव्हा गौतम ऋषीने वेगळं काही सांगितलं नाही. जे ब्रह्माचं ज्ञान ह्यात सांगितलं होतं त्याला इतरत्र इथून मिळालं होतं, निसर्गातून मिळालं होतं, हेच त्यांनी सांगितलं. आता इथे एक आणखी उपकोसनाची कथा आहे. आता हा सत्यकाम ब्रह्मज्ञानी येऊन आपल्या घरी परत गेलाय. घरी परतल्यानंतर त्याचा उपकोसन म्हणून एक शिष्य आहे. तो त्या ह्याला सांगतो सत्यकामाला की आपण जे काही ज्ञान गुरुकडून प्राप्त करून घेतलेलं आहे ते कृपया मला द्यावं. माझी योग्यता असेल तर मला सांगा. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, पण तुला अमुक काय काय करायला लागेल, तुला साधना करायला लागेल. तेव्हा ती साधना कंप्लीट कर आणि मग ये माझ्याकडे. आता त्या सत्यकामाची जी बायको असते ती म्हणते हा याने खडतर प्रवास सगळा केलाय, तपश्चर्या केली, तर तुम्ही त्याला ते ज्ञान सांगा. पण तो ऐकत नाही. म्हणतो ठीक आहे, होऊ देत आहे काय होते. तर तिथे अग्नी प्रकट होतो आणि अग्नीने साक्षात त्या उपकोसनाला हे ज्ञान सांगितलं. पण तो अग्नी काय म्हणतो, जे क आहे तेच ख आहे, मूळ भाषा. आता ख म्हणजे माहिती आहे आपल्याला, आकाशाला ख म्हणतात, आपण ऐकले. पण क म्हणजे नेमकं काय. तेव्हा अग्नी म्हणतो जे क आहे तेच ख आणि जे ख आहे तेच क आहे. पुन्हा त्याचा गोंधळ होतो. शेवटी अग्नीला तो शरण जातो आणि म्हणतो हे मला अजून काही कळलं नाही. एक लक्षात घे, क म्हणजे आनंद आणि ख म्हणजे ज्ञान. अशा रीतीने त्यांनी ख म्हणजे आनंद आणि ख म्हणजे ज्ञान, जे प्रकाश नाही. प्रकाशाचं दुसरं नाव आनंद ज्ञान. म्हणून असं म्हणतात याच्या ठिकाणी ज्ञान आहे तो प्रकाशासारखाच आहे. मौलिक ते ज्ञानाचे बिंब जे ज्ञानी दिसतात ना, ते ज्ञानाचे चालते बोलते बिंब म्हणते. जयाचे अवयव सुखाचे कोप, एरवी माणूस पण ते भाव लौकिक. रस्त्याने जाताना जो ज्ञानी आहे ना, त्याचे सगळे अवयव ज्ञानाचेच बोलतात. डोळे, कान, वचन, ज्ञानेंद्रिय. एरवी तो माणसासारखा दिसतो, पण त्याचं सानिध्य आलं की हा केवढा ज्ञानी आहे हे लोकांच्या प्रत्यय आहे. म्हणून ज्ञानाला प्रकाश म्हणतात. प्रकाश मग ती अग्निविद्या त्यांनी त्याला सांगितली आहे. 3 प्रकारच्या विद्या त्यांनी सांगितल्या. गार्हपत्याग्नी, पृथ्वी, अग्नी, अन्न आणि आदित्य ही त्याची 4 शरीरे आहेत. दक्षिणाग्नी आणि पाणी, दिशा, नक्षत्र आणि चंद्र ही त्याची शरीर. ऐवणी अग्नी, प्राण, आकाश, दिवलोक आणि विद्युत ही त्याची शरीर. अशा रीतीनं अग्निविद्या त्यांनी सांगितली. पुढे 5व्या अध्यायामध्ये प्राण
श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये श्रेष्ठ काय आहे तर प्राण आहे. सगळ्या इंद्रियांमध्ये एक मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ अशी एक प्रकारची स्पर्धा लागली. तेव्हा प्राणाने असं ठरवलं, असं करा तुम्ही आवापसात नका हे करू, मी एक उपाय सांगतो. प्रत्येक ज्ञानेंद्रियाने 1 वर्षभर शरीरातून काय द्यायचं आणि बघू किती कुणाचं काय आहे. त्यानं डोळा काढला, ठीक आहे मी सर्व ज्ञानी आहे, माझ्याकडे सगळ्या जगाचं ज्ञान होतं, मी पहिल्यांदा काय. डोळा गेला, 1 वर्ष परत आला, काही मी आंधळे सुद्धा करतात, कुणाच तरी आश्रय घेतात, तर तसं शरीराचं काही बिघडत नाही. मग कान तेही गेले वर्षभर, बहिरे जगतातच, त्याचंही कार्य नाही. पाणी मुकेही जगतात. तेव्हा सगळ्यात शेवटी प्राण म्हणाला, आता माझी पाळी काय, मी जातो. जसा प्राण जायला लागला तसं सगळं कसं जगाला तू बाबा श्रेष्ठ आहेस, आम्ही तुझ्या पुढे शरण आलो, सगळे लोकांना मारतात. अशा रीतीने प्राणाचं श्रेष्ठत्व ह्या अध्यायात आलेलं आहे. आता त्यानंतर जयवडी आणि आरुणीची कथा ह्याच्यात आलेली आहे. ही कथा जी आहे ती उत्तरायण आणि दक्षिणायन मार्ग सांगणारी आहे. 2 प्रकारचे मार्ग, ज्याला धुंग मार्ग आणि अर्चिरार्थी मार्ग असं गीता सांगतात. की प्राण देह सोडताना उत्तरायण अग्नी पेटलेला, उत्तरोत्तर चढती तिथी, शुभ नक्षत्र, शुभ वार, शुभ तिथी असं त्यावेळी असेल आणि त्यावेळी प्राण त्या शरीरातून जाईल. त्याचा जो पुढचा प्रवास आहे तो मात्र अर्चिरार्थ मार्ग म्हणलेला आहे, म्हणजे प्रकाशमान मार्गाने जातो आणि तिथे गेल्यानंतर तो पुन्हा खाली येतो. हे अर्थात आपल्यासारख्या नाही, हे ज्ञानी योगी ब्रह्मज्ञानी ऋषी संत यांच्यासाठी. म्हणून संत महात्म्यानं आत्ममरण कधी आहे ते आधी समजतं. ते सांगून जातात सगळ्यांना, म्हणजे आम्ही या देहातून बाहेर पडणार आहोत, आम्हाला वैकुंठला जायचं आहे, आम्ही वैकुंठवासी आहोत याची कारणाशी असं सांगतात आहे. अनेकांनी सांगितलं, गजानन महाराजांनी पण सांगितलंय, पाटला राजेंद्र पाटला, अरे बाबा उद्या आम्ही आमच्या वैकुंठला जाणार, आमचं कार्य संपलेलं आहे. तेव्हा हे असेच मार्ग ते त्या मार्गाने जातात आणि पुन्हा येते. त्या उलट धूम्रपान म्हणजे दक्षिणायन धूर पसरलेला आहे, अंधार आहे, अशुभ नक्षत्र आहे, अशुभ वार आहे, असं सगळं जिथे आहे त्यावेळी त्यांनी देहत्याग केला जातो. तो चंद्रमार्गाला जातो आणि पुन्हा परत खाली येतो. म्हणून त्याचा जन्म आणि मरण हे सातत्यानं चाललेलं आहे. तेव्हा 6व्या अध्यायामध्ये अरुणी आणि उद्दालक आणि अरुणीने शेत घेतलेले संवाद आहे. तर ब्रह्मज्ञान समजून घेण्यासाठी हा जो उद्दालक आहे तो अरुणीकडे जातो. तो म्हणतो, गुरुदेव आपण मला ब्रह्मज्ञान सांगा. आणि ह्याच्यातच ते तत्वमसी ते तूच आहेस हे सांगितलेलं आहे. जसं भांडे किंवा मडकं, माठ, गाडगं, कुठल्याही मातीचा आकार असलेलं हे जे वस्तुरूप दिसतं त्याचं मूळ जे आहे ते माती आहे. त्या मातीतून कुंभाराने आपल्या कौशल्याने वेगवेगळी पात्र निर्माण केलेली आहे. पण मूळ काय, म्हणजे त्याला उपादान म्हटलेलं आहे, ते मूळ आहे ते माती आहे. आणि बाकी भांडी वगैरे त्याचे विकार आहे. विकार म्हणजे त्यात केलेली स्थित्यंतर आहे. तसंच सोनं आणि अलंकार, मूळ काय सोनं, अलंकार हे त्याचे विकार आहे. आपल्याला काही अंगावरचा दागिना मोडायचं झालं तर आपण सोनाकडे गेलो तर आपण काय म्हणतो, आता हा दागिना मोडायचा आहे, किती 5 मिनिट थांब बाबा आणि तो आपण टाकतो. जे भूस आहे ते निघून जळून जातं, खाली उरतं ते शुद्ध सोनं आहे. तसं मूळ सोन्यापासून
ते अलंकार निर्माण झालेले आहेत आणि ते तूच आहेस, तत्वमसी, ह्याच्यात वेगळं काही नाहीये. तू सुद्धा तू विकार आहेस. मूळ तत्व आत्मस्वरूप आहे. तसंच लोखंडाची हाताला म्हणतात, मूळ काय आहे? लोखंड. म्हणून मूळ तत्व सत्व आणि असत याच्या पलीकडे ना असतो विद्यते भाव ना भाव विद्यतेच ना. भगवंतांनी गीतेत आपल्याला सांगितलं जे सत्य आहे त्याचा कधीही नाश होत नाही आणि जे असत्य आहे ते कधी चिरंतन राहत नाही. मग इथे त्याला जाणून घ्यायचं तर काय केलं पाहिजे? अरुणेश श्वेतके तुला सांगतो की अन्नाचे 3 भाग होतात. आपण खाल्लेल्या अन्नाचे 3 भाग असतात. स्थूल भाग विष्ठावतो, मध्यम भाग रस निर्माण करतो आणि सूक्ष्म भाग मन निर्माण करतो. म्हणून अन्न आपलं चांगलं असतं, सात्विक असलं पाहिजे. कारण मन अन्नातून तयार होणार आहे, त्यातूनच प्राण असतो. म्हणून अन्नमय प्राण आणि अन्नमय मन समजलेलं आहे. तसेच पाणी स्थूल भाग मूत्र, मध्यम भाग रक्त आणि सूक्ष्म भाग प्राण. म्हणून प्राण आपोआप आहे. तसंच दूध किंवा तेल आपण ते करतो. स्थूल अस्थि बनतात, मध्यम मज्जा बनतात आणि सूक्ष्म वाणी. म्हणून वाणी तेजोमय, आपली वाणी तेजोमय असते पाहिजे, सत्य असते पाहिजे. आणि जो सत्य बोलतो त्याची वाणी तेजोमय असते. असा भाग सगळा सांगितला आणि परत आम्ही दृष्टांत दिलेले, अतिशय सुंदर दृष्टांत आहे. ते सांगतात मन आपण पाहतो तर निर्णय फुलांच्या मधून आलेला असतो. मग एकदा तो मन निर्माण झाला की त्या मनामध्ये कुठल्या फुलाला काय आलं हे जसं कळत नाही, तसं तू आहेस. तू आधी कुठे होतास, काय होतास, कोण होतास हे तुला माहित नाही. पण तू ब्रह्मतत्वातून आलास. आता तू विकार धारण केलायस, म्हणजे शरीर धारण केलंस आणि पुन्हा त्याच्यातच लीन होणार आहेस. म्हणून मध्य आणि फुलं जशी ओळखता येत नाही, तो तूच आहेस. त्यांनी फक्त उदाहरण केलं. तीच गोष्ट नद्या आणि समुद्र. नद्या समुद्राला मिळाल्या की समुद्रामध्ये कुठल्या नदीचं पाणी कुठलं आहे ते जसं सांगता येत नाही, कारण ते सगळं एकच झालेलं असतं. तत्व तसं ते तूच आहेस. वृक्ष आणि पाणी, मीठ आणि समुद्र आणि वडाचं बी. तर आणखी उदाहरण छान दिलं. हा शेतकरी तिथे बसलाय, त्याला उत्तर सांगतात की समोर वडाचं झाड आहे ना, त्याचे ते बी आहे ते घेऊन ये. तो घेऊन येतो. ते फोड. काय दिसतंय? काही नाही, बारीक 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 बिया दिसतात. मग ते बी फोड परत नाही, ते आता मला नाही फोडता येणार, पण ह्या बियामधूनच हा वृक्ष निर्माण झाला. म्हणून मूळ काय? बिये. ते तूच आहेस. अशा रीतीनं अनेक उदाहरणं घेऊन तत्वमसी हे वेदांचं महावाक्य आहे. हे उद्गालकाने सांगितलेलं आहे. आणि अनेक दृष्टांत तत्वमसी या महावाक्याचं ह्या परिसरामध्ये अतिशय सुंदर वर्णन आलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण नारद आणि सनत यांची कथा ऐकणार आहोत आणि 8व्या अध्यायामध्ये इंद्र आणि विरोचनाची कथा आपण ऐकणार आहोत. तो आपण भाग पुढच्या कार्यक्रमात घेऊ, कारण नारद आणि सनत कुमाराची कथा फार सुंदर आहे. आणि इंद्र आणि विरोचनाची कथा सुद्धा तितकीच मनोरंजक आहे. त्यातून आत्मज्ञान कसं समजून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागेल.
तुमची अर्धा तास पुढे बसायची तयारी असेल तर माझी काही हरकत नाही, पण त्याला वेळ लागेल. किती वेळ लागेल सांगता येत नाही, म्हणून हा भाग मोठा मी पुढच्या याच्यात ठेवलेला आहे. तर आपण थोडस मागावून हे घेऊ आणि पुढच्या आपल्या कार्यक्रमामध्ये म्हणजे 23-24 एप्रिलला हा भाग आपण पाहू. आज इथे आपण थांबूया आणि आता इथे आपण गीतेची आरती म्हणणार आहोत आणि नंतर बसायला होईल आणि लोक कार्यक्रम संपतील. ठीक आहे, पहिल्या बसायला आरती सगळ्यांची होते. नहीं तो योगी थोड़े विरागी तत्वज्ञानी संत तो कविवर परात्पर ज्ञान देव आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषाले तोषोनी जजाले वसाय रामे जे परांची व्यमुखी सांडो तया सत्कर्मी व्यतिवाडो भूतां परस्परे परो मैत्री रामांची